हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं थंडीतलं स्किन केअर आणि हेअर केअर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सध्या थंडी भरपूर वाढलेली आहे, त्यामुळे आपला चेहरा थोडासा काळवंडायला लागतो, चेहरा फुटल्यासारखा दिसतो. त्याचबरोबर केससुद्धा अगदी रुक्ष कडकडीत झाल्यासारखे दिसतात आणि भरपूर केस गळायला लागतात. तर या सगळ्या समस्या आपल्याला थंडीमध्ये होतात. मलासुद्धा त्या कमी जास्त प्रमाणात होतात आणि त्याचसाठी थंडीमध्ये मी माझ्या केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय करते आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी साधा सोपा आपल्या घरातल्या साहित्यांमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून केससुद्धा गळती आपली कमी होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्याच्या ज्या काही आपल्या समस्या असतात, काळपटपणा, चेहरा फुटल्यासारखा वाटतो, तर तो अजिबात तसा वाटणार नाही. उलट चेहरा आपला मौसूद होईल आणि त्याचबरोबर सॉफ्ट आणि ग्लोईंगसुद्धा दिसायला मदत होईल. तर चला, सगळ्यात अगोदर मी इथं केसांसाठी जी होम रेमेडी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते. आता इथं ना मी एक स्टीलचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं इथे पाणी. साधं पाणी जे आहे तेच मी केसांसाठी वापरते. तर इथं 2 फुलपात्र एवढं पाणी मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना थंडीच्या दिवसांमध्ये मी माझ्या केसांसाठी शक्यतो जास्तीत जास्त हेअर मास्क अप्लाय करत नाही आणि अप्लाय जरी केला तरी तो जेल बेस असेल तरच तो अप्लाय करते, कारण त्याच्यामुळे माझी केस गळती जी आहे ती बऱ्यापैकी कमी प्रमाणात होते. तर इथं मी घेतलेले आहेत अळशीच्या बिया. अळशी आपल्या केसांसाठी भरपूर जास्त फायदेशीर आहे, म्हणूनच थंडीमध्ये मी माझ्या केसांसाठी अळशीचा जास्त प्रमाणात वापर करते. आता इथं तुम्हाला दिसतंय अळशीच्या ज्या बिया आहेत त्या इथे आपल्याला ज्या आहेत त्या पाण्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत. तर साधारणतः 1 ते 2 चमचे इतक्या अळशीच्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत. आता राहिलेल्या थोड्याशा अळशीच्या बिया होत्या त्यासुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत. तर ह्या अळशीच्या बिया ज्या आहेत याचं जे जेल आहे ते आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरणार आहे. दुसरी गोष्ट मी इथं ॲड करणार आहे ती म्हणजे मेथीदाणे. मेथीदाणेसुद्धा केसांसाठी भरपूर जास्त फायदेशीर ठरतात. माझ्या केसांसाठी सुद्धा खूप सूट होतात. शक्यतो मेथीदाणे प्रत्येकाच्याच केसांसाठी सूट होतात, त्यामुळे इथे मेथीदाणेसुद्धा मी घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये ना काही गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवते ते जर तुमच्या केसांसाठी सूट होत नसतील तर त्या तुम्ही स्किप केल्या तरीसुद्धा चालतील. आजच्या या घरगुती होम रेमेडीमध्ये मी शक्यतो तांदूळ माझ्या केसांसाठी सूट होत नाही थंडीमध्ये, त्यामुळे मी तो वापरलेला नाही. तर अशा पद्धतीनं मेथीदाणे जे आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर ही दिसते काळ्या कलरची, ती आहे कलौंजी. आता कलौंजी म्हणजे कांद्याचं बी, जे आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळतं आणि स्वस्त असतं, तितकंच आपल्या केसांसाठी ते भरपूर फायदेशीर असतं. जर तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात केस गळती होत असेल ना, तर कांद्याचा वापर तुमच्या केसांसाठी नक्की करा. तर इथं मी कांद्याच्या ऐवजी इथं घेतलेला आहे 1 चमचा इतकी कलौंजी. तर या सगळ्या गोष्टींनंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं माझ्याकडे होती, तीसुद्धा मी वापरलेली आहेत. कढीपत्त्यामुळे आपल्या केसांचा रंग काळाभोर राहण्यासाठी मदत होतं आणि वाढत्या वयाबरोबर आपल्या केसांच्या चेहऱ्याच्या समस्या यायला सुरू होतात. त्याचमुळे आपल्याला शक्य तितकं लवकर आपल्या केसांची आणि चेहऱ्याची जितकी काळजी घेता येईल तितकी आपण घेऊ शकतो. खरं तर वाढतं वय आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या या सगळ्या समस्या कुणीही थांबवू शकत नाही, पण त्याचबरोबर आपल्याला जितकी काळजी घेता येईल तितकी आपण घेतली तर या समस्या आहेत त्या लवकर आपल्याला दिसायला लागत नाहीत. त्यानंतर इथं घेतलेलं आहे थोडंसं कोरफड. कोरफडसुद्धा आपल्या केसांसाठीच फायदेशीर असते. केसांमध्ये चमक येण्यासाठी, केस नॅचरली मौसूद राहण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते आणि थंडीच्या दिवसांमध्ये ना हवेमध्ये भरपूर प्रमाणात आर्द्रता जी असते ती कमी झालेली असते, ओलावा कमी झालेला असतो आणि त्याचमुळे केस आपले ड्राय आणि कडकडीत दिसायला लागतात. तर त्यामुळे मी इथं कोरफडसुद्धा घेतलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित आपल्याला गॅसवरती ना उकळवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण टाकलेल्या सगळ्या गोष्टींचा अर्क पाण्यामध्ये छानपैकी उतरेल. आता हे जे जेल आहे ना तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता किंवा 2दासुद्धा लावू शकता. कधीकधी मी फक्त जेल जे आहे अळशीच्या बियाचं ते सुद्धा लावते. कधीकधी अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी ॲड करून याचं जे जेल आहे किंवा हेअर मास्क आहे तर तो मी माझ्या केसांवरती अप्लाय करते. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आपल्याला बारीक गॅस करायचा आहे आणि सगळं साहित्य जे आहे ना ते पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. बारीक गॅस केल्यामुळं काय होतं, याचा अर्क जो आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये उतरला जातो. त्याची पोषक तत्त्व जे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि त्यानंतर त्या गोष्टी आपण चेहऱ्यासाठी किंवा केसांसाठी अप्लाय केल्या तर आपल्याला त्याचा भरपूर फायदा होतो. तुम्ही बघू शकता हे जे अळशीच्या बिया वगैरे आहे त्याचं जेल जे आहे पाण्यामध्ये उतरलेलं आहे, मेथीदाण्याचा अर्क उतरलेला आहे आणि हे सगळा पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि मिश्रण थोडंसं तुम्ही बघता या कन्सिस्टन्सीमध्ये झालेलं आहे, जेणेकरून थोडंसं ते घट्टसुद्धा झालेलं आहे. आता त्यानंतर ना मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. एकदमसुद्धा हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं
अळशींच्या बियाचं जे जेल आहे ते एकदम घट्ट होऊन जातं आणि मग आपल्याला अप्लाय करण्यासाठी थोडंसं ते जास्त चिकट वाटतं. तर थोडंसं हे कोमट आहे ना, तोपर्यंतच आपण हे छान गाळून घ्यायचं. किंवा याचं तुम्हाला हेअर मास्क वापरायचं असेल तर तुम्ही हेअर मास्कसुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीनं हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून छान अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि हा आपला हेअर मास्क ना थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. अजिबात याच्यामुळे केस कडकडी होत नाही. तर त्यासाठी याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही ॲड करायची आहे. फक्त हा असा हेअर मास्क वापरला तर तुमचे केस कदाचित ड्राय होऊ शकतात, कडकडीत होऊ शकतात. तर त्यासाठी आपल्या केसांना सॉफ्टनेस, मऊपणा येण्यासाठी, नॅचरली मॉइश्चराईज केस राहण्यासाठी इथे ना कुठलंही तेल किंवा खोबरेल तेल तुम्ही या हेअर मास्कमध्ये ॲड करायचं आहे. जेणेकरून हा हेअर मास्क तुम्ही थंडीमध्ये जरी लावलं ना तरी तुमचे केस अजिबात ड्राय आणि कडकडीत होणार नाहीत. त्यानंतर थोडंसं बदाम तेलसुद्धा मी टाकलेलं आहे आणि हे तेल टाकल्यानंतर हा हेअर मास्क जो आहे तो छान पद्धतीनं मिक्स करून घ्यायचा. तर चला आता हा हेअर मास्क जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. आता तो लगेच मी माझ्या केसांवरती अप्लाय करते. कारण जसं मी अगोदर सांगितलं माझं वीकली हेअर केअर आणि स्किन केअर मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर मी केसांना अगोदर ना तेल लावून घेतलेलं होतं. त्यानंतर केसांमधला गुंता जो आहे तो व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आणि त्यानंतर हा तयार केलेला हेअर मास्क जो आहे तर तो आपण केसांवरती इथं छान अप्लाय करून घ्यायचा. आता हा हेअर मास्क अप्लाय केल्यानंतर हा मी जास्तीत जास्त अर्धा तास फक्त माझ्या केसांवरती ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला केस धुवून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला केसांमध्ये छान असा रिझल्ट आलेला दिसेल. केसांमध्ये एक चमक येईल, केस मऊसुद्धा होतील. आता हा अर्धा तास केसांवरती ठेवते, तोपर्यंत मी माझं लगेच स्किन केअरसुद्धा करायला घेते. आता त्यासाठी एक फेस मास्क मी इथं बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे थोडंसं बेसन पीठ. आता बेसन पिठामध्ये मी थोडीशी इथं चिमूटभर हळद टाकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं लगेचच पुढची गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेलसुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी ना भरपूर जास्त फायदेशीर ठरतं. त्यामुळे मी ॲलोवेरा जेलसुद्धा माझ्या स्किन केअरमध्ये वापरते. आणि त्यानंतर थोडंसं इथं घेतलेलं आहे ग्लिसरीन. कारण थंडी आहे, चेहरा मऊ असावा असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. अजिबात चेहरा फुटू नये किंवा चेहऱ्याचा जो ड्रायनेस आहे तो लगेच चेहऱ्यावर दिसून चेहरा काळा पडू नये त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे ते म्हणजे ग्लिसरीन. आणि थोडंसं आपल्याला इथं घ्यायचं आहे गुलाब पाणी, जेणेकरून आपला फेस मास्क आहे तर तो व्यवस्थित तयार होईल. आता त्यानंतर थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे वॅसलीन जे आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतं, कारण स्किन प्रोटेक्शन जेली आहे वॅसलीन म्हणजे, तर थोडंसं तुम्ही इथं वॅसलीनसुद्धा ॲड करू शकता. जर तुमच्याकडे वॅसलीन तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही जे तुमचं रेग्युलर कुठलं बॉडी लोशन आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. पण मी शक्यतो वॅसलीन वापरते कारण त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट जो आहे तो छान येतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आणि छान असा हा फेस मास्क जो आहे तो तयार होईल. आता या फेस मास्कमध्ये थोडंसं मी इथं ना कच्चं दूधसुद्धा घालायला विसरले होते, तर ते सुद्धा कच्चं दूध घालते जेणेकरून फेस मास्क आपला खूप जास्त इफेक्टिव्ह होईल. कारण कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि जे आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतं. त्यामुळे कच्चं दूधसुद्धा ॲड केलं आणि छान या कन्सिस्टन्सीमध्ये फेस मास्क तयार करून घेतला. तर लगेचच मी चेहरासुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तयार केलेला हा जो फेस मास्क आहे तर तो चेहऱ्यावरती अप्लाय करायचा. आता याची ना एकदम पातळ लेअर बनते त्यामुळे हा सुकण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही आणि लावण्यासाठी सुद्धा तो पटकन लावला जातो आणि एकदम सॉफ्ट गुळगुळीत असा होतो. कारण याच्यामध्ये आपण ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल सोबतच वॅसलीनसुद्धा टाकलेलं आहे. त्यामुळे चेहऱ्यावर छान चमक येते, अजिबात चेहरा कोरडा किंवा ड्राय पडत नाही. तर हा आता सुकलेला आहे आणि त्यानंतर ना हलक्या हातानं आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे जेणेकरून डेड स्किन असेल किंवा चेहऱ्यावरचे जे डागधब्बे आहेत तर ते कमी होण्यासाठी, ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी या मसाजचा भरपूर जास्त फायदा होतो. त्यामुळे तुम्ही बघू शकता हलक्या हातानं मसाज केली ना की व्यवस्थित फेस मास्कचा लेअर आहे तो निघून जातो. त्यानंतर थोडासा हात ओला केला, चेहरा व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता अर्ध्या तासानंतर छानपैकी मी हेअर वॉश केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं केस आपले मऊ झालेले असतात, चमक येते केसांमध्ये. शक्यतो ओल्या केसांमध्ये कंगवा वगैरे लगेच लावायचा नाही, केस छानपैकी सुकू द्यायचे नॅचरली आणि त्यानंतर तुम्ही केसांमध्ये कंगवा वगैरे फिरवू शकता जेणेकरून केस गळती कमी होते. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी या फेस मास्कचा रिझल्ट आणि हेअर मास्कचा रिझल्टसुद्धा खूप छान आलेला आहे. त्यानंतर रेग्युलर मॉइश्चरायझर लावायचं. थोडंसं माझ्याकडे हा फेस रोलर आहे त्याने मसाज करते जेणेकरून छान आपला चेहरा आहे तो व्यवस्थित दिसण्यासाठी मदत होते. आणि तुम्ही बघू शकता ह्या 2 हेअर मास्क आठवड्यातून एकदा मी वापरते, ज्याच्यामुळे थंडीमध्ये सुद्धा माझा चेहरा छान ग्लोईंग राहतो, अजिबात ड्राय वाटत नाही किंवा काळपटपणासुद्धा चेहऱ्यावर जाणवत नाही. सोबतच केस गळतीसुद्धा थंडीमध्ये या हेअर मास्कमध्ये कमी होते. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. तर छान आता इथं केस वगैरे धुवून झालेले आहेत आणि त्यानंतर ना थोडेसे केस सुकले की त्याच्यानंतर मी केसांमध्ये व्यवस्थित कंगवा करून गुंता वगैरे काढते आणि या हेअर मास्कमुळे खरोखर केस गळती नक्की कमी होते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. थँक्यू सो मच. बाय.